रामकृष्ण हरी सर्वांना, सर्व बैलगाडी चाहत्यांना, प्रेमींना, बैलगाडा मालकांना मनपूर्वक नमस्कार. रसिक मायबाप, काल 16 डिसेंबर 2025 आणि काल परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त जे पुसेगावच्या नगरीत सगळ्यात मोठं मानाचं या महाराष्ट्रातलं छकडी शर्यतीतलं मैदान पार पडतं किंवा भरतं, ते मैदान काल पार पडलं. खरं तर ह्या मैदानाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि ह्या मैदानाला सगळ्यात मोठं मैदान संबोधलं जातं. म्हणजे महाराष्ट्रात छकडी शर्यती 3 फेऱ्यात किती जरी मोठी मैदानं झाली, तरी पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव ह्यांना एक अग्रस्थानी स्थान आहे आणि ही मैदानं एका वेगळ्या नजरेनं बघितली जातात आणि तिथं गुलाल मिळवणं हे प्रत्येक बैलगाडा प्रेमीसाठी किंवा बैलगाडा मालकासाठी सगळ्यात मोठं एक आव्हान ठरतं असतं. मग तिथं पैरे गुपित ठेवल्या जातात आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात ह्या मैदानांच्या बाबतीत घडत असतात. तर अशा सगळ्या एकंदरीत पद्धतीनं ते मैदान काल पार पडलं आणि हे मैदान पार पडत असताना काही गोष्टी म्हणजे 20-19 झाल्या. मग काही गोष्टींमध्ये समालोचकांची चूक झाली, काही गोष्टींमध्ये लाईव्ह प्रक्षेपणवाले होते त्यांची चूक झाली, तर काही गोष्टींमध्ये आयोजक कमी पडले. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु काल जे मैदान पार पडलं, त्या मैदानामध्ये महाराष्ट्राला 2 नवे शिलेदार म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्रात 2 नवे चेहरे मिळाले. 2 नवे चेहरे या बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या पटावरती उमटले. ते चेहरे कोण? तर ते चेहरे आहेत लक्ष्या आणि सचिन. खरं तर ह्या जोडीनं अक्षरशः कालच्या मैदानात धुमाकूळ घातला. खरं तर ज्यावेळी पेडगावचं आपलं पुसेगावचं मैदान पडलं, त्यावेळी पुसेगावचं मैदान पडल्यानंतर मला असं वाटलं होतं, की जर यदाकदाचित घोटचा सर्जा आणि मथुर ही गाडी असेल आणि लखन आणि दहादा सरकारचा सर्जा ही गाडी असेल, तर ह्या 2 गाड्यांपैकी एक गाडी 1 नंबर करेल असं म्हणजे मला वाटलं होतं. हे वैयक्तिक माझं मत झालं. शेवटी प्रत्येकाचं मत वेगळं असतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना काल ज्या जोडीनं वडकीमध्ये 2 क्रमांक केला होता आणि त्याच जोडीनं काल 2 क्रमांकावरून डायरेक्ट उपविजेतेपदावरून विजेतेपद पुसेगाव सारख्या मैदानात मिळवलं. हे सगळ्यात मोठी म्हणजे त्यांच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे त्या गाडा मालकांसाठी. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना काल म्हणजे बऱ्याच गोष्टी काल पुसेगावच्या मैदानात पाहायला मिळाल्या. म्हणजे काही नंदी किंवा काही माणसं त्या मैदानाला येणार नव्हते. म्हणजे आम्ही त्या स्पर्धेमध्ये उतरणार नाही असं सांगितल्यानंतर ती माणसं सुद्धा उतरली. आता मी कुणाचाच विशेष नामोल्लेख करणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्यांना अपयश पचवावं लागलं. काही चांगली बैल गटालाच घरी गेली. काहींना सेमीला पराभव स्वीकारावा लागला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या, तरी मला असं वाटतं, की खरं तर म्हणजे प्रत्येकानं त्याच नंदीनं जिंकावं, असं कुठं लिहिलं नाही. ठीक आहे. म्हणजे माझं एक मत असतं, की ज्यावेळी मोठं मैदान असतं, त्यावेळी एखादा कसलेला खेळाडू म्हणजे एखादा कसलेला बैल, ज्याचे की 4-5 वर्ष ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात कसरत आहे, त्याला नंबर मिळाला पाहिजे. परंतु ज्यावेळी एखाद्या मोठ्या मैदानात एखादा नवीन चेहरा उमटतो आणि तो जर म्हणजे एखाद्या सर्वसामान्य गाडा मालकाचा असेल, तर त्याला एक चांगली किंमत येते. त्याच्या दावणीला एक चांगली ओळख भेटते आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुसेगाव, पेडगाव, कोरेगाव किंवा ठराविक मोठ्या मैदानांमध्ये घडत असतात. तर आजपर्यंत म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र सुरू झाल्यापासून ज्या पुसेगावच्या मैदानाला सलग 78 वर्षांची परंपरा लाभली. म्हणजे कालचं ते 78व्या वर्षाचं मैदान काल संपन्न झालं. म्हणजे एकदम लवकर फायनल पार पडलं आणि बंदी उठल्यानंतर पहिल्या वर्षी करंजी बाजा आणि सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्यानं पहिला क्रमांक मिळवला. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बकासूर आणि त्याच मोठ्या सोन्यानं विजेतेपद पटकावलं. त्याच्यानंतर म्हणजे बंदीनंतर तिसऱ्या वर्षी द्वारलीचा हरण्या आणि घरणिकीचा राजा ज्याला चटणी भाकरीचा पहिलवान म्हणून संबोधलं जातं, त्यानं ते मैदान जिंकलं. त्याच्यानंतर गतवर्षी म्हणजे 2024ला वाघवाडीकरांचा रोमानानी सरदार हा त्यांच्याच गावच्याच जोडनं पहिला क्रमांक मिळवला होता आणि यावर्षी सुद्धा एक वेगळीच चमक या मैदानामध्ये दिसून आली. ती म्हणजे कालच्या मैदानामध्ये आदत वासरांनी आणि ड्रायव्हरही म्हणजे एकदम तरुण 21 वर्षाचा तो ड्रायव्हर आहे. म्हणजे 21 वर्षाचा असताना सुद्धा या बैलगाडा शर्यत क्षेत्रात 1-2 वर्ष झाले असतील येऊन त्याला. म्हणजे एवढं असताना सुद्धा चांगल्या प्रकारे त्याने गाडी हाणली. हे मी का म्हणतोय? तर गाडी ज्यावेळी निकाल रेषेपाशी आली फायनलला
फायनल सुटून आल्यानंतर त्यावेळी ती गाडी लॉबी झाली असती, परंतु त्यानं एक उत्कृष्टरित्या हातचलाखी केली किंवा त्याचा अनुभव पणाला लावला आणि ती गाडी लॉबी होता होता वाचवली आणि त्याला विजेतेपद मिळालं. असो, ड्रायव्हरही हिंद केसरी झाला, वासरही हिंद केसरी झाली आणि महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील आमच्या छकडी शर्यतीत 2 नवे शिल्लगार मिळाले, ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. तर कसं वाटलं तुम्हाला कालचं मैदान आणि कोणावरती अन्याय झाला किंवा कोणावरती काय झालं, कोण हरला, कोण जिंकला? तुमच्या मनातल्या काही गोष्टी असतील तर कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा. खरं तर माझा एक मुलाखत घेण्यासाठी फार मोठा प्रयत्न सुरू आहे मित्रांनो. परंतु तसा योगायोग येत नाही. कारण कालही मला त्या मैदानामध्ये जाऊन थेट गाडा मालकांशी संपर्क साधायचा होता. यापेक्षा मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, की ज्या मला फक्त एकाच यूट्यूबरकडून ज्या गोष्टी मला ऐकायला मिळतात त्या म्हणजे सँडियन यादव आणि दुसरा यूट्यूबर म्हणजे अमोल मोठे निसर्गाची नाळ. पण त्यापेक्षा मला सँडियन यादव यांच्या मुलाखती जास्त भावतात. यासाठी की म्हणजे गाडावालकांच्या मनातले प्रश्न असतात ते थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे प्रेक्षकांचे जे मनातले प्रश्न असतात ते थेट त्यांना कळतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर आपण जर मुलाखती घेण्याचा जर योगायोग सुरू झाला तर नक्कीच त्या पद्धतीने मुलाखती माझ्या असतील. तर तुमचा आपल्या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या. भेटूया तशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काल ज्या बैलाला बिनजोडचा बादशाह म्हणून संबोधलं जातं त्या मथुरवरती थोडं बोलायचं राहिलं. कारण मथुर आहे. सलग 4-5 वर्ष पळणं आणि ते पण सलग पहिल्या 3 नंबरात पळणं नॉट इन जोक. कालच्या मैदानात बहुत कुछ सीखने को मिला. तर त्या मथुरसाठी खास मथुरला शुभेच्छा आणि मथुरचं खास करून अभिनंदन. तर जय महाराष्ट्र.